न्यूज, सच जरूरी है। काय आढळून आलं, काय सांगाल? मी काल बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना रात्री ही घटना मला कळली। आता सरळ बुलढाणा अमरावतीवरनं इथे पोहोचलेलो आहोत। पूर्ण तपासणी केली आहे आणि NMRDAच्या माध्यमातून नागपूर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून जे या ठिकाणी डेव्हलपमेंट चालू आहे, या डेव्हलपमेंटमध्ये 3 महत्वाचे महाद्वार आहेत। एक मुख्य महाद्वार आहे, एक दुसरा महाद्वार आहे, तिसरा महाद्वार आहे। 151 फूट आपण बघितलं असाल की हनुमान मूर्तीचे बांधकाम सुरू आहे। तर या ठिकाणी फक्त तपासावं लागणार आहे की NMRDAने जे बांधकाम केलं आहे किंवा जे काही स्लॅब टाकताना कुठल्या सेंटरिंग, त्यांनी सांगितलं मला की सेंटरिंगमध्ये काहीतरी वेळेवर प्रॉब्लेम झाला, त्यामुळे बीम पडले। तर मला वाटतं याची चौकशी केली पाहिजे। मी स्वतः त्याची चौकशीची मागणी केली आहे, चौकशी करायला लागली आहे VRCच्या माध्यमातून, VNITच्या माध्यमातून, आणि कुठं नेमका प्रॉब्लेम झाला आहे। आणि इथली प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे पुणेची, ती PMCची जबाबदारी आहे। आमचे NMRDAचे अधिकारी या ठिकाणी असतात, कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो या ठिकाणी ज्यांनी काम घेतलं आहे हे सर्व यांची चौकशी केली गेली पाहिजे, याची दखल मी घेतली आहे। चौकशी अंती जे काही रिपोर्ट येतील उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे असे मी या ठिकाणी सांगितलं आहे। आणि पुढचे जे बांधकाम आहे ते सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीनी, म्हणजे VNITनीच, बाकी शेवटी या सर्व कामाला VNITचं अप्रुव्हल असतं। हे जे बांधकाम पूर्ण होऊन VNITचं अप्रुव्हल यांनी घेतलं का किंवा कॉलम बीम करताना VNITचं अप्रुव्हल घेतलं का हे तपासावं लागेल। तर निश्चितपणे चौकशी करू। चौकशीनंतर जो काही रिपोर्ट येईल त्यावर पुढची कारवाई करू। जे लोक त्यांना घायल झाले किंवा जीवहानी झाली काय जाईल? एक चांगलं झालं की आई महालक्ष्मीच्या कृपेने कुठलीही जीवहानी झाली नाही। 8 जे त्या ठिकाणी जखमी आहेत त्यांना आता सुटी झाली आहे। 5 लोकांना अलेक्सिस आणि मॅक्समध्ये ॲडमिट आहे, एकांना थोडी ब्रेन इंजुरी आहे, बाकी तर जवळपास सर्व स्टेबल आहे असं मी आता विचारलेलं आहे। कोणतीच जीवहानी झाली नाही, सर्वांचेच प्राण वाचलेले आहे आईच्या कृपेने। पण खऱ्या अर्थानं अशी दुर्घटना होणे ही काही योग्य नाही आहे, त्याची चौकशी आम्ही करणार। आपण चौकशी करणार आहे, पण त्याच्यासाठी अशी काही कालमर्यादा ठरवून देणार की किती दिवसात चौकशी करा आणि काय कसं? त्याच्यामध्ये VNITची चौकशी केली पाहिजे, अजून काही कुठल्या चौकशी करावं लागतील, कारण अधिकारी NMRDA, हे काही कोराडी महालक्ष्मी संस्थांचं काम नाही आहे। हे NMRDA सरकारच्या माध्यमातून आपण NMRDAला हे काम दिलं आहे। त्यानंतर VNIT याच्यावर देखरेख ठेवतं, त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे ती देखरेख ठेवतं, 3 देखरेख ठेवतं, 3 विभाग, आणि त्यानंतर मग कॉन्ट्रॅक्टर काम करतं। आर्किटेक्ट डिझाईन फायनल करतात, इंजिनिअरिंग फायनल होतं, इतकं मोठं डिझाईन करतात। बघितलं असं मोठे गेटचं काम चालू आहे, हायवेला सुरू आहे, 2 गेटचं काम चालू आहे। नेमका इथेच हा का पडला, काय तिथे टेक्निकल चूक झाली आहे, हे जरा एकदा चेक करून मग त्याचा निर्णय, पण चौकशी महिन्याभरात केली पाहिजे आणि महिन्याभरात त्याचा रिपोर्ट मागू। प्रथम दर्शनी काही सिमेंट आणि लोखंड यामध्ये दिसून पडतं, तुम्हाला त्याची चौकशी अंती निकृष्ट आहे की चांगला आहे की वाईट आहे हे नंतर ठरवता येईल। आपल्याला चौकशी याची केली गेली पाहिजे का, तर केली गेली पाहिजे, कारण 3 गेटचं काम चालू आहे। 2 गेट त्यांनी व्यवस्थित कास्ट केले आहे। 1 गेटला काय झालं, कुठले बीम चुकले, काय चुकले, नेमका काय स्पॅन चुकला का किंवा काय झालं एकदा चेक करावं लागेल। डिझाईन चुकले काही चेक करावं लागेल, डिझाईन करताना स्ट्रक्चरल डिझाईन चुकली काय चेक करावं लागेल। मग डिझाईन जर बरोबर होती तर मग कास्टिंग बरोबर झालं नाही काही चेक करावं लागेल। खरं तर ह्या सर्व गोष्टी चेक करण्याच्या आहे, त्यामुळे महिनाभराच्या आत त्याची चौकशी करू। सर, ही जी घटना घडली त्याच्या मागे काहीतरी चूक झालीच असेल, ते चौकशांती पुढे येईल। पण ज्या BBG कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्याच्याकडे हेच काम नाही तर भरपूर इतरही काम आहे, तर कुठेतरी त्या कामाला काही प्रतिबंध बसेल का, की काय नेमकं पुढच्या कामाची केल्यानंतर शेवटी बाकी कामाचा या कामाचा काही संबंध नसतो। ज्या कामात हे झालं आहे, ज्या कामामध्ये या ठिकाणी हा ऍक्सिडेंट झाला आहे, हा जो मोठा दुर्घटना झाली आहे,
या कामाचं चेकिंग केलं पाहिजे. बाकी इतर ठिकाणी कामं चालू असतील त्याचा याचा काही संबंध नाही, पण या ठिकाणी जे काम चालू आहे त्याची चौकशी मात्र या घटनेची झाली पाहिजे. याकरता महिनाभराच्या काळामध्ये कंपनी, पीएमसी, NMRDA आणि संबंधित सर्व आर्किटेक्ट, डिझाईन सर्वांची चौकशी आपण करणार आहोत. राजकीय प्रश्न संजय राऊत गंभीर आरोप करत आहेत की जे जगदीप धनखड उपराष्ट्रपती होते ते बेपत्ता करण्यात आले, त्यांना नजरकैदेत ठेवलं, असे गंभीर आरोप ते करतात. याबद्दल खरंच मला मी प्रवासामध्ये आहे आणि तुम्ही काही राजकीय सांगतात त्याबद्दल मी आज काही बघितलं नाही. कोण काय, संजय राऊत काय बोलले, कोण काय बोलले माहिती नाही. मी सरळ बुलढाण्यावरनं अमरावती, अकोला करत शेगाववरनं इकडे आलो आहे. त्यामुळे एकदा काय आरोप केलाय कोणी तपासून बघतो आणि मग बोलतो. एकनाथ शिंदे आयुक्त आहेत, त्यांनी आदेश मास्क विक्री करून 15 ऑगस्टच्या दिवशी मास्क विक्री करू नये, त्याचा विरोध म्हणतात. आदित्य ठाकरेंनी विरोध दर्शवलेला आहे. हे कोण होतात रोखणारे? स्वातंत्र्य दिनी लोकांचं स्वातंत्र्य हिरावलं जातं बा, अशा पद्धतीत टीका केली. नाही, मला का त्यांनी आदेश काढला, कुठल्या आदेशाने काढला, कुठल्या अधिकारात काढला, कल्याण डोंबिवली कमिशनरनी असा आदेश, शेवटी कुठल्या कोड असतं, शेवटी महानगरपालिका चालवता नियम कायदे बघतो आपण. कुठल्या नियमांनी काढला, कोणी त्यांना निवेदन दिलं असं करायला, हे वगैरे चेक करावं लागेल. कल्याण डोंबिवलीत काय झालं एकदा मला चेक करावं लागेल. जखमीचा मी तेच सांगतो, मी आता सरळ पोहोचलो आहे. मी काल बुलढाण्याला होतो, मग अकोला आणि अमरावतीवर सरळ या ठिकाणी आलो आहे. आता मी त्या ठिकाणी जे काही जखमी आहे त्यांना मदत झाली पाहिजे. जे डिस्चार्ज झाले आहेत त्यांनाही पुढच्या काळात त्यांची घरची परिस्थिती काय आहे त्यांना पूर्ण मदत केली गेली पाहिजे. याकरता मी आढावा घेणार आहे. सर्व NMRD आणि सर्व अधिकाऱ्याशी बसणार आहे. आणि निश्चितपणे कोराडी महालक्ष्मी मंदिरात काम करताना कुठेही चूक होणार नाही याची काळजी मी पहिल्यापासून घेतली आहे. मी स्वतः उभं राहून काम करतो या ठिकाणी. यापूर्वी तुम्ही बघितलं असाल, इतकं मोठं संस्थान या ठिकाणी उभं झालं, कुठेही टाचणीभर चूक झाली नाही. आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कुठलाही भ्रष्टाचार सहन केला जात नाही. हा कोराडी महालक्ष्मीचा परिसर आहे. या ठिकाणी टाचणी आम्ही तपासतो आणि त्यामुळं ही घटना झाली ही दुर्दैवी आहे. या घटनेच्या जे जखमी आहेत त्यांना पूर्ण काळजी घेणे, त्यांना चांगलं हॉस्पिटलाइज करणे, त्यांची परिवाराची काळजी घेणे ही सर्व जबाबदारी NMRD आणि सरकारची आहे. तरी आम्ही महालक्ष्मी मंदिराकडनं काही मदत करता येईल तेही आम्ही करू आणि सरकारची मदत जी देता येईल तेही देऊ. निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये इंडिया आघाडीचा मोर्चा निघणार आहे, कसं पाहता? फ्लॉप शो झाला आहे त्याच्यापूर्वी खूप वेळा यांनी केला आहे. मला वाटतं ही खूप जुनी पिक्चर झाली आहे. घासून ती आता इतकी घासलेली आहे, कुणी याला पाहायला तयार नाही. आणि इंडिया आघाडी कशाकरता मोर्चा काढते? मी तर आव्हान केलं आहे की पूर्ण निवडणुकीच्या काळात, लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेस पार्टी आणि अलायन्सला जास्त मतं मिळाली, तेव्हा ती मतदार यादी, तेव्हा कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही, तेव्हा काँग्रेस काही बोलली नाही, कारण 31 सीट निवडून आल्या. ज्यावेळी काँग्रेस हरली आणि त्या काळामध्ये जेव्हा निवडणूक चालू असतं त्या काळामध्ये 1 लाख बूथवर त्या पक्षाचे प्रतिनिधी असतात, बूथ लेवल एजंट प्रत्येक पक्षाचे असतात. त्यांनी मतदार यादीवर ऑब्जेक्शन घ्यायचं असतं, त्यांनी मतदानाची पेटी सील करतो तेव्हा ऑब्जेक्शन घ्यायचं असतं. दिवसभर बूथवर मतदार कोण आले, म्हणजे तुम्ही जेव्हा मतदान करायला जाता तिथे बूथ लेवल एजंट बसतात पक्षाचे, ते बोगस मतदान चालू आहे की खरं आहे ऑब्जेक्शन घेतात तिथे. म्हणजे या पूर्ण प्रक्रियेत कुठं ऑब्जेक्शन नाही आहे. पेटी सील करतानापर्यंत कोणी काँग्रेस पार्टीच्या एकही कार्यकर्त्याने ऑब्जेक्शन केलं नाही. अच्छा, जे निवडणूक हरले आहे ते बोलत नाही. बाळासाहेब थोरात त्यांनी मान्य केलं मी निवडणूक हरलो. या ठिकाणी नाना पटोले यांनी मान्य केलं की मी मशीनवर हरलो आणि बॅलेटवर जिंकलो. वडेट्टीवारनी मान्य केलं की मला कमी मतं मिळाले. म्हणजे त्यांच्या पक्षाचे जे नेते हरले आहे महाराष्ट्रामध्ये, शरद पवारांचे नेते हरले, त्यांनी मान्य केलं की हे तर आम्ही हरलोच आहे. मग तुम्ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण होतपर्यंत निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत आणि आतापर्यंत कुणी निवडणुकीच्या बूथच्या मतदार यादीवर काही प्रश्न उपस्थित केले नाही. आता करतायत. आता मात्र दुसरं आव्हान आहे त्यांना की आता पुन्हा निवडणूक आहे 3 महिन्यांनी महाराष्ट्रामध्ये, तेवढ्याच निवडणूक आहे, 13,000 पदाच्या निवडणूक आहे आणि आता मतदार याद्या पुन्हा लागणार आहे. या प्रभागाच्या लागणार आहेत, जिल्हा परिषद गटाच्या लागणार आहे, गणाच्या लागणार आहे, महानगरपालिकेच्या लागणार आहे. तेव्हा मतदार यादी आता तपासून घ्या. म्हणजे उद्या जर निवडणूक हरले तर हे म्हणायला स्कोप नाही की मतदार ही चुकीची होती. मतदार यादी तपासण्याकरता प्रत्येक पक्षाला
कलेक्टर जाहीर करतं मतदार यादी, प्रभाग जाहीर करतात. मी तुम्हाला सांगतो, यावेळी सुद्धा आता नवीन मतदार जी आता निवडणूक होणार आहे, यामध्ये 51% वर मतं घेऊन भाजपा महायुती जिंकणार आहे. मग पुन्हा हे म्हणतील की मतदार यादी चुकीची होती. आता माझं आव्हान आहे, पुन्हा एकदा चेक करून घ्या. हे चेक करणार नाही, हे निवडणुकीत पराभव होणार आहे माहिती आहे म्हणून हा नौटंकी करतात. आता शरद पवार साहेबांनी नवीन नौटंकी चालू केली. ते म्हणतात की ओबीसी बद्दल त्यांना पुळका आला. आता मला सांगा, माननीय शरद पवार साहेब 40 वर्ष मुख्यमंत्र्यापासून अनेक मंत्रिपदं, दिल्लीपासून गल्लीपर्यंत 60 वर्ष सरकार चालवली. कधी त्यांनी ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा दिला? कधीच दिला नाही. मोदीजींना यावं लागलं तेव्हा ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा मिळाला. माननीय मोदीजी आल्यानंतर जातनिहाय जनगणना जे काँग्रेस पार्टी कधीच करू शकली नाही. देशातल्या 33 पेक्षा जास्त जाती, सर्वच समाजामधल्या एससी, एसटी, ओबीसी आणि जेवढ्या कॅटेगरी आहे, सर्व समाजाची जातनिहाय जनगणनेची मागणी कधीच त्यांनी मान्य केली नाही, ते मोदीजींनी केली. महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंत्रालय कधीच शरद पवारांनी सुरू केलं नाही, ते सुरू केलं देवेंद्र फडणवीसजींनी. या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण जेव्हा गेलं, या महाराष्ट्रामधनं निवडणुकीमधून या जिल्हा परिषदच्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, कधी शरद पवार साहेबांनी त्याला सपोर्ट केला नाही. उलट देवेंद्र फडणवीसांना यावं लागलं. त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये अफिडेव्हिट दिले. आपल्या सरकारने, आमच्या सरकारने 27% ओबीसी आरक्षण कसं बरोबर आहे ओबीसीचं, 18 पगड जातीचं, हे मांडलं म्हणून निवडणुका सुरू आता लागल्या. नाहीतर निवडणुका 5 वर्ष अटकल्या होत्या. उद्धव ठाकरे सरकार होतं 2.5 वर्ष. ओबीसी समाजाचं 27% आरक्षण हे योग्य आहे का नाही हे मांडण्यासुद्धा यांना वेळ नव्हता. ते देवेंद्र फडणवीस सरकारने करावं लागलं. ओबीसी समाजाकरता 18 समाज म्हणजे 18 पगड जातीकरता जे महामंडळ झाले ओबीसी मंत्रालयाकडनं, ते आमच्या सरकारला झाले. एकही शरद पवार साहेबांच्या सरकारमधलं नाही आहे. म्हणजे नावी समाजाकरता नाही, माळी समाजाकरता नाही, कुणबी समाजाकरता नाही, तेली समाजाकरता नाही, धोबी समाजाकरता नाही. सर्व महामंडळ आणि आर्थिक महामंडळ हे सर्व देवेंद्र फडणवीस सरकारने केलं. आणि आत्ता त्यांना निवडणुकीमध्ये पुळका आला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, की आता ओबीसी समाज ना कधी शरद पवार साहेब यांनी ना कधी ओबीसी समाजाचं भलं केलं, ना कधी मराठा समाजाचं भलं केलं. मराठा समाजाला आपसात भांडवत ठेवलं. आज मराठा समाजाला जे काही त्या ठिकाणी वाव आहे तो देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मराठा समाजाचा आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने केलं. म्हणजे ना मराठा समाजाला कधी न्याय दिला, ना ओबीसी समाजाला कधी न्याय दिला. आता नौटंकी चालू केलं आहे. त्यामुळे हे नौटंकीबाज आहे. यांना निवडणुकी आला का यांचा नौटंकी चालू होते, निवडणूक संपली का घरी बसतात. आणि त्यामुळं ओबीसी आरक्षण असो की निवडणूक आयोग असो, यांना फक्त निवडणुकीचं राजकारण करायचं आहे. आम्हाला मात्र समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाच्या आमचा अजेंडा आम्हाला पूर्ण करायचा आहे. विकसित भारताचा अजेंडा माननीय मोदीजींनी घेतलेला आहे. विकसित महाराष्ट्राचा अजेंडा फडणवीसजींनी घेतलेला आहे. आम्ही आपल्या अजेंड्यावर काम करतो आहे आणि आम्हाला यांच्या कुठल्या आंदोलनाला काही फरक पडत नाही. ना आयोगाच्या आंदोलनाला फरक पडत नाही, ना या ठिकाणी ओबीसी आंदोलनाला फरक पडत नाही. कारण ओबीसीला आणि मराठा समाजाला न्याय द्यायचं काम हे देवेंद्र फडणवीस सरकारने केलं आहे. संजय राऊतांनी म्हटलंय काही एक भाकीत केलं संजय राऊतांनी की एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरचे राज्यपाल होतील, ते कायम जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असतात. नाही, मला संजय राऊत काय बोलले याच्याबद्दल काही माहिती नाही आणि त्यांनी त्याचं उत्तर काय मी द्यावं हे काही बंधनकारक नाहीये. एकनाथ शिंदे साहेबाशी बोलले आहेत, एकनाथ शिंदे साहेब योग्य उत्तर देतील. सर हिंदी में जानना चाहेंगे, कल यहाँ जो दुर्घटना हुई कितने लोगों को हताहत हुई, क्या हुआ, आपने मुआयना किया? 17 से 18 जो यहाँ पे काम करने वाले एक क्लास 3 क्लास 4 का वर्ग था, उनके दुर्घटना में चोट लगी है. 8 लोगों को डिस्चार्ज किया गया. 5 लोग अभी अलेक्सिस और मैक्स में हैं, जिसमें से एक को थोड़ा ब्रेन इंजुरी है. बाकी तो माताजी की कृपा से किसी को कुछ नहीं हुआ है. ये माताजी को मैं उनका चरण छूकर स्पर्श करके धन्यवाद व्यक्त करता हूँ. लेकिन जिस प्रकार से इतना बड़ा यहाँ कंस्ट्रक्शन चल रहा है, कहीं चूक नहीं हुई है. 151 फीट की हनुमान जी की मूर्ति बन रही है, आप जाके देखेंगे वहाँ कहीं चूक नहीं दिख रही है. 2 बड़े-बड़े 3 बड़े-बड़े गेट बने हैं, वहाँ कहीं चूक नहीं हुई है. लेकिन यहाँ पर जो हुआ है वो कहाँ बीम में प्रॉब्लम हुआ, कॉलम में प्रॉब्लम हुआ, कि स्लैब में प्रॉब्लम हुआ, कि सेंटरिंग में कुछ हुआ,
ये जरा इंक्वायरी का इशू है। VNIT और बड़ी बड़ी संस्थाएं हैं, उनसे इंक्वायरी करेंगे। 30 दिन में इंक्वायरी रिपोर्ट आएगा और निश्चित रूप से जो दोषी होगा, क्योंकि इसमें NMRDA काम कर रही है, कुराड़ी संस्थान काम नहीं कर रहा है, कुराड़ी मंदिर ये काम नहीं करते क्योंकि गवर्नमेंट का काम है। तो NMRDA काम करती है, उसके ऊपर VNIT चेक करती है, उसके ऊपर प्रोजेक्ट मैनेजमेंट कंसल्टेंसी देखती है, कॉन्ट्रैक्टर के इंजीनियर देखते हैं, NMRDA के इंजीनियर देखते हैं, 5-6 लोग चेक करते हैं, उसके बाद ही ये बांधकाम होता है। तो 5-6 टीम जब चेक कर रही है NMRDA से लेके VNIT तक, तो यहाँ क्या हुआ है, क्यों हुआ है और किस कारण से हुआ है, इसका इंक्वायरी हम करेंगे। महीने भर के अंदर इंक्वायरी करेंगे और जो दोषी है उसके ऊपर भी कार्रवाई करेंगे। कॉन्ट्रैक्टर की गलती होगी तो उसको डिस्क्वालीफाई करेंगे, PMC की गलती होगी तो PMC को निकाल देंगे और जिसका गलती होगा उसके ऊपर कार्रवाई होगी। जो यहाँ पर जिनका एक्सीडेंट हुआ है उनको संभालने का काम हम कर रहे हैं। मंदिर संस्थान से भी उनको हेल्प करेंगे और जो NMRDA है वो भी उनका पूरा इलाज करेगी। उनके आज तक जब तक इलाज चलता है तब तक उनका पेमेंट है, उनके परिवार की मदद है, सब कुछ करेगी NMRDA और सरकार भी करेगी। मैं आज पालक मंत्री करके आप यहाँ पर चेक करने आया हूँ, क्योंकि मैं जब दुर्घटना हुई तब मैं बुल्ढाना में था। बुल्ढाना से प्रवास करके मैं शेगांव अकोला होते हुए सीधा यहाँ आया हूँ। लेकिन पूरी इंक्वायरी करना ये मेरी जवाबदारी है, क्योंकि जो बांधकाम चल रहा है ये मेरे देखरेखता में चल रहा है। एक एक चीज को मैं खुद देखता हूँ। लेकिन मैं जरा प्रवास पे था और ये स्लैब जो हुआ है इसका मैं इंक्वायरी निश्चित करूंगा, क्योंकि कुराड़ी महालक्ष्मी मंदिर में कोई भी चीज बनती है तो वो क्वालिटी की बनी है और यहाँ क्या चूक हुई है ये हम देखेंगे। और चुनाव आयोग ने एक बार फिर सख्ती से दोहराया, राहुल गांधी या तो नियमों के अनुसार डिक्लेरेशन दे या फिर अपने झूठे आरोपों को वापस मांगे और देश से माफी मांगे। कौन? राहुल चुनाव आयोग ने एक बार फिर सख्ती से दोहराया, राहुल गांधी या तो नियमों के अनुसार डिक्लेरेशन दे या फिर अपने झूठे आरोपों के लिए देश से माफी मांगे। मैंने अगर चुनाव आयोग की बात की तो लोग बोलेंगे चुनाव आयोग के वकील बावनकुले बन गए, ऐसा बोलेंगे। लेकिन ये बात सही है कि बार बार चुनाव आयोग राहुल गांधी के हर जवाब का उत्तर दे चुका है। ये सारी 140 करोड़ जनता ने देखा है। उसके बावजूद भी बचकाना हरकत राहुल गांधी कर रहे हैं। केवल अपनी पार्टी बचाने के लिए चुनाव आयोग को कटघरे में खड़ा कर रहे हैं, खुद की पार्टी बचाने के लिए। उनकी पार्टी डूब गई है खुद के विजन से। ना उनको देश की कुछ परिस्थिति मालूम है, ना देश के हालात मालूम है, कोई राज्य का उनको कोई लेना देना नहीं है। देश के जनता को क्या कैसा लेके जाना आगे वो नहीं मालूम, विकसित भारत कैसा हो ये नहीं मालूम, कुछ भी नहीं उनको समझना है। समझना है कि राजनीति अपनी पार्टी बचाने के लिए चुनाव आयोग को कटघरे में खड़ा करो, अपनी पार्टी बचाने के लिए उनको हाईकोर्ट को सुप्रीम कोर्ट को कटघरे में खड़ा करना है। सभी जितने भी संविधान से महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी ने जो संविधान से जो संस्थाएं बनाई है सबको बदनाम करना है और अपनी राजनीतिक रोटियां सेकनी है। इनको कुछ लेना देना नहीं है, झूठा बोलना है, झूठ बोलना है और पब्लिक के सामने जाना है। इनको पूरा जनमत इनके पास से चले गया है, इनकी जमीन खिसक गई है, इनके पास कुछ बचा नहीं है, इसलिए ये बचकाना हरकत कर रहे हैं। हाय हेलो नमस्कार, मैं हूं पंकज विष्णु और आप देख रहे हैं MNS न्यूज। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी।